हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्रेट हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात. तर हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे, हा कुठलाही कोइन्सिडन्स नाही, हा एक डिवाइनचा संकेत आहे, हा शिवजींचा संकेत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या पर्सनची एनर्जी घेत आहोत, तुमची एनर्जी घेत आहोत. त्यानंतर त्यावरती आपल्याला काही क्लॅरिटी डिवाइनकडून घ्यायची आहे. सो डिवाइनकडूनही आपण काही संदेश घेत आहोत. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमके काय संदेश मिळतात, तुमची पर्सनची एनर्जी काय आहे, तुमची एनर्जी काय आहे. तर हा खूप अभ्यासपूर्ण मी व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये काही क्लॅरिटी तुम्हाला नक्की मिळेल, तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. सो पाहूया. आपण तुमच्या पर्सनची एनर्जी घेत आहोत. सॉरी. हो, तुमच्या पर्सनची एनर्जी इट्स व्हेरी हाय स्पिरिच्युअल. ओके. तर आफ्टर दिस अमावस्या तुमचे जे कोणी पर्सन आहेत, मेल फिमेल कोणी असो, येथे दिसून येत आहे ते खूप जास्त दुःखी आहेत. एक हेवीनेस आहे, एक मन भरून आले, त्यांचं खूप जास्त दुःख होत आहे, यातना आहेत मनामध्ये की हे सर्व काय सुरू आहे ह्याचाही विचार करत आहेत. खूप जास्त दुःखी आहेत, तुमच्यापासून दूर आहेत, त्यामुळे खूप जास्त इथे दुःखी आपल्याला दिसून येत आहेत. तसेच खूप सध्याचं जे काही तुमचं नातं आहे, कुठलंही तुमचं कनेक्शन आहे, परंतु येथे आपल्याला स्पिरिच्युअल कनेक्शन तुमचं दिसून येत आहे. तर नक्कीच तुमचे पर्सनही या बाबतीमध्ये आता त्यांना क्लॅरिटी मिळत आहे की हे जे काही त्यांच्या जीवनामध्ये सुरू आहे, तर ते एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, आध्यात्मिक कनेक्शन आहे. या संदर्भात त्यांना क्लॅरिटी मिळताना दिसून येत आहे. ते त्याच्याविषयी सर्च करत आहेत गुगलवरती किंवा इतर सोशल मीडियातून माहिती मिळवताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं हे ट्विन फ्लेमच्या संदर्भात येथे एनर्जी इंडिकेट होत आहे. तुमचे पर्सन जे आहे ते तुमचे आध्यात्मिक पार्टनर आहेत असंही येथे इंडिकेट होत आहे. सो ही जी काही रिडिंग मिळालेली आहे आपल्याला ती मे बी असू शकतं ट्विन फ्लेमच्या संदर्भात येथे खूप जास्त इंडिकेट होत आहे. जे कुणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही रिडिंग खूप जास्त इंडिकेट होत आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचे पार्टनर जे आहेत ते तुम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. ते सध्या विचार करत आहेत, तुमच्या पर्स्पेक्टिव्हने सुद्धा ते विचार करत आहेत की कदाचित तुम्ही जे काही बोलत होता ते खरं होतं. ते त्यावेळेस त्यांना समजलं नाही, त्यावेळेस त्यांच्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या, त्यांच्या इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या, इतर कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या, त्यामुळे कदाचित असू शकतं त्यांनी तुम्हाला समजून घेतलं नाही, त्यांनी तुम्हाला एक प्रकारे क्लॅरिटी दिली नाही कुठलंही. कारण की त्यावेळेस तेही कन्फ्यूज होते, त्यांनाही त्या गोष्टींची एवढी माहिती नव्हती. अचानकच सगळ्या गोष्टींचं माहिती त्यांच्यासमोर अचानकच आल्यामुळे तेही कन्फ्यूज झाले आणि त्यांनाही कळालं नाही नेमकं हे सगळं काय आहे. त्यामुळे त्यांनी तुमच्यापासून कट ऑफ केला असेल, तुमच्यापासून ते दूर निघून गेले असतील. परंतु आता हळूहळू कुठेतरी ह्या नात्यामध्ये सकारात्मक विचार करण्याच्या दृष्टीने, सकारात्मक विचाराच्या मार्गाने ते चाललेले आहेत. म्हणजे कुठेतरी जे काही निगेटिव्हिटी होती ती संपून येथे आपल्याला दिसून येत आहे. तुमचे पर्सन जे आहे आफ्टर दिस अमावस्या तुमच्याविषयी खूप जास्त पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करताना येथे दिसून येत आहे. ह्या नात्याविषयी, ह्या स्पिरिच्युअल कनेक्शनविषयी ते सकारात्मक विचार करताना आपल्याला येथे दिसून येत आहे. सो ही तुमचे पर्सन जे आहे ते तुमच्याविषयी एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवत आहेत. एक नात्यामध्ये एक सकारात्मकता कशी निर्माण होईल या बाबतीमध्ये विचार करत आहेत. असू शकतं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, दूर गेलेले आहे तुमच्यापासून आणि फोन कॉलही नाही आहे. असू शकतं थोडाफार तुमचा कॉन्टॅक्ट असेल, मिनिमम कॉन्टॅक्ट असेल, सोशल मीडिया थ्रू कॉन्टॅक्ट असेल, परंतु येथे खूप जास्त तुमचं बोलणं झालंय असं येथे दिसून येत नाही. कारण की येथे तुमचे पर्सन आपल्याला दुःखी दिसून येत आहे, सॅडनेसच्या एनर्जीमध्ये येथे आपल्याला ते दिसून येत आहे. तर नक्कीच हे स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, त्या संदर्भामध्ये त्यांना क्लॅरिटी मिळत आहे, न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की असू शकतं त्यांच्या जीवनामध्ये जी काही ऊर्जा आहे ती रूट चक्राकडून पुढे वाढत गेलेली आहे. कारण की हे जे काही रेड कलर आहे, रेड कलर आपल्याला इंडिकेट करतोय कशाच्या संदर्भामध्ये, रूट चक्रा. म्हणजे असू शकतं काही मेडिटेशन, काही ध्यानधारणा सुद्धा ते करत आहेत. सो एनर्जी जी आहे ती थोडी थोडी पुढे जात आहे, रूट टू सॅक्रल चक्रा, सॅक्रल चक्रा टू हार्ट चक्रापर्यंत एनर्जी जाताना आपल्याला दिसून येत आहे. आणि ते मेडिटेशन, ध्यानधारणा करत आहे, काही डिवाइनचं स्पिरिच्युअल कार्य करताना सुद्धा दिसून येत आहे. मे बी हनुमान चालिसेचं पठण करताना ते आपल्याला दिसून येत आहे. आणि हे जे काही सध्या तुम्ही काय बोलत होता, त्यांच्या जीवनामध्ये काय चालू आहे, तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे, या बाबतीमध्ये ते
दोन्ही पक्ष जे आहेत पडताळून पाहताना इथे दिसून येत आहे. असू शकतं ते खूप जास्त न्यायी व्यक्ती आहेत, एक न्याय देणारे व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे पोझिशन आहे, पद आहे, कसलं तरी समाजामध्ये त्यांचं चांगलं स्थान आहे. तसेच कुणावरही ते कधीही अन्याय करत नाहीत. अशा प्रकारच्या बाबतीमध्येही त्यांची न्यायपूर्वक भूमिका आहे. तुमच्याशीही तुमच्याबरोबर सुद्धा त्यांना न्यायच करायचा आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमचे पर्सन तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्याचा सध्या विचार करत आहेत. दुरून ते तुम्हाला कुठून तरी स्टॉक करत आहेत, पाहत आहेत, तुमच्या जीवनावरती लक्ष ठेवून आहेत. जरी बोलणं होत नसेल तरी सुद्धा ते तुम्हाला पाहत आहेत. तुमच्या जीवनाविषयी ते तुम्हाला जज करत आहेत. तुम्ही जे बोलत होता ते खरं होतं का, की त्यांची जी काही तार्किक त्यांचं जे बोलणं होतं ते खरं होतं, या संदर्भामध्ये ते विचार करताना आपल्याला इथे दिसून येत आहे. ह्या आध्यात्मिक कनेक्शनविषयी जे काही तुमचं कनेक्शन आहे, मे बी तुम्ही शिवशक्तीच्या जर्नीमध्ये ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहात, तर या संदर्भामध्ये ते आता पॉझिटिव्हली थिंकिंग करताना इथे दिसून येत आहे. कारण की बराच काळ गेला आहे यामध्ये आणि एक काळ जो निघून गेला आहे तो कुठंतरी त्यांच्या मनामध्ये घर करून गेलेला आहे. एक हेवीनेस आहे, एक आपण म्हणू एखाद्या व्यक्तीपासून दूर निघून गेल्यावरती जी काही एनर्जी जाणवते, कट ऑफची एनर्जी जाणवते, ती त्यांना फील होत आहे आणि त्याच दुःखामधून ते सर्चिंग करत आहेत, शोध घेत आहे. नेमकं हे सगळं काय होतं, हे सगळं काय झालं आणि आता सगळं संपलंय का, याही संदर्भामध्ये त्यांची विचार क्षमता इथे आपल्याला दिसून येत आहे. 5 नंबरचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की मे बी दे आर व्हेरी वेल्दी पर्सन. त्यांच्याकडे पैसा आहे, परंतु पैसा आहे पण शांतता नाही. जीवनामध्ये एक आपण म्हणू इमोशन्स नाही आहे, प्रेम नाही आहे, तर त्याच्या शोधामध्ये ते कुठेतरी आहेत. जरी असू शकतं त्यांच्याकडे इतर नातेसंबंध आहे तरीसुद्धा तुमच्यासोबतचं जे इमोशनल कनेक्शन होतं ते इतर कुठेही फील झालं नाही त्यांना. तुमची कमतरता त्यांना सतत भासत आहे असंही येथे इंडिकेट होत आहे. सो ही तुमच्या पर्सनची एनर्जी होती. आपण यानंतर तुमची एनर्जी घेत आहोत. बॉटमची एनर्जी 6 ऑफ सॉर्डची आहे, तर 6 ऑफ सॉर्ड इंडिकेट करत आहे मे बी हा एक प्रवास आहे, हे त्यांना कळालेलं आहे. कुठली तरी जर्नी आहे आणि ही पुढे 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 चालत आहे आणि ही जर्नी काही थांबायचं नाव घेत नाही आहे. कारण की याविषयी ते खूप जास्त विचार करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आपल्याला 9 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड हेही इंडिकेट करतं आहे मे बी स्वप्नामध्ये सुद्धा ते तुमच्याविषयी विचार करतात. त्यांना स्वप्न पडत आहेत, काहीतरी अशी क्लॅरिटी स्वप्नामधून त्यांना मिळत आहे असंही येथे दिसून येत आहे. सो तुमचे पर्सन तुमच्याविषयी खूप जास्त येथे थिंकिंग करताना दिसून येत आहे, विचार करतात आणि हे ते स्वतःहून नाही करत आहे. त्यांना ते ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये ते विचार येत आहेत. तुम्ही दूर आहात तरीसुद्धा तुमचे विचार त्यांना येथे येताना आपल्याला दिसून येत आहे. सो खूप जास्त विचारचक्र तुमच्याविषयी आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. 9 ऑफ पेंटिकलचं कार्ड हे इंडिकेट करत आहे की ते तुमच्याविषयी पॉझिटिव्हली विचार करत आहे. तुमच्या लुकविषयी, तुमचं जे काही पर्सनॅलिटी आहे, तुमच्याकडं जे काही तुम्ही जे काही कॅरी करता त्याविषयी सुद्धा खूप जास्त ते विचार करताना इथे आपल्याला दिसून येत आहे. मे बी असू शकतो तुम्हीही एका चांगल्या रॉयल फॅमिलीमध्ये आहात आणि त्यामुळे सुद्धा ते तुमचा खूप डीपली तुमच्याविषयी थिंकिंग करताना आपल्याला दिसून येत आहे. यानंतर आपण तुमची करंट एनर्जी घेऊया. डिवाइन एनर्जीज प्लीज गाईड मी. सगळेच कार्ड रिव्हर्स आले. मे बी असू शकतं तुम्ही याच्या उलट विचार करत आहात, ते पॉझिटिव्ह विचार करत आहेत, तुम्ही निगेटिव्ह विचार करत आहात, असं हे ते इंडिकेट होत आहे. लेट्स सी. ओके, एवढे घेऊया आपण. ओके ओके ओके, सेम कार्ड आलेले आहेत, सेम सेम, नो चेंज. तर सेम फिलिंग आहे. ट्विन फ्लेम कनेक्शनचे मिरर कनेक्शन आहे, ट्विन फ्लेम आहेत ते तुमचे सोल कनेक्शन आहे. त्यामुळे ज्या प्रकारे ते विचार करत आहेत तसंच तुम्हीही थिंकिंग करत आहात. तुम्हालाही त्यांचे काही ड्रीम्स येत आहे, स्वप्न पडत आहे, तुम्हीही विचार करत आहात. बट येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं तुम्ही
थोडं नेगेटिव्ह थिंकिंग करत आहात, जास्त विचारचक्र खूप जास्त वाढलेले आहे तुमचे, आणि बर्डन आहे एक स्वतःभोवती तुम्ही सुरक्षा कवच तयार करत आहात की तुम्ही आता सध्या स्वतःचा विचार करत आहात. मे बी ह्या कनेक्शन तर तुमच्या जीवनामध्ये आहेच, तुम्हाला माहिती आहे हे कनेक्शन आपल्या जीवनामध्ये आहे, तुम्हाला क्लॅरिटी मिळालेली आहे ह्या कनेक्शनच्या संदर्भामध्ये. हे एक स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, आध्यात्मिक कनेक्शन आहे, पण तरीसुद्धा हे कनेक्शन तुमच्या सध्या जीवनामध्ये ॲपियर नाही आहे, त्यामुळे तुम्ही विचार करत आहात आणि तुमची जी काही ही 3D लाईफ आहे त्यामध्ये एक बिल्डअप करत आहात, एक स्वतःचं घर बांधण्याचा विचार करत आहात, स्वतःचं लाईफ जगण्याचा विचार करत आहात, फायनान्शियली फ्रीडम मिळवण्याचा विचार करत आहात, आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचा विचार करत आहात, आर्थिकदृष्ट्या तसेच आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही तुमचं जे काही हेल्थ आहे, जे काही तुमचा परिवार आहे तो एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत आहात. कारण की स्पिरिच्युअल कनेक्शनमध्ये असून सुद्धा तुमचं जे काही जीवन आहे ते 3D जीवनसुद्धा पुढे कंटिन्यू चालायला पाहिजे, या संदर्भामध्ये तुम्ही सध्या विचार करत आहात. स्वतःच्या वर्कवरती कार्य करत आहात, जे काही तुम्हाला डिवाईनने दिलेलं आहे, किंवा तुमचं जे काही 3D लाईफमधलं सध्याचं कार्य आहे ते करण्याचा प्रयत्न तुम्ही करताना इथे दिसून येत आहात. एक प्रकारे स्वतःला गुंतवून तुम्ही घेत आहात कामामध्ये, आणि त्याचबरोबर तुम्ही येथे मॅनिफेस्टेशनही करत आहात. तुम्ही डिवाईनला प्रार्थनाही करत आहात की डिवाईन जे काही तुमच्या जीवनामध्ये स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, जे काही तुमच्या पार्टनरसोबत कनेक्शन आहे, तर ते तुमच्या जीवनामध्ये पुन्हा यावं, ते तुमच्या जीवनामध्ये यावं, त्यांना क्लॅरिटी मिळावी, त्यांना ह्या स्पिरिच्युअल कनेक्शनच्या संदर्भात माहिती मिळावी, त्यांना तुम्ही जे काही सांगत आहात ते खरं आहे हे कळावं, या संदर्भात तुम्ही डिवाईनला प्रार्थना करत आहात, पूजा अर्चना करत आहात. तुम्ही स्वतःला निवडलेलं आहे, तुम्ही स्वतःच्या स्टॅबिलिटीकडे पाहत आहात, तुम्ही मॅनिफेस्टेशनही त्याबरोबर करत आहात, प्रार्थनाही करत आहात, डिवाईनशी कनेक्टेड आहात. तसेच तुमचा डिवाईनवरती विश्वासही आहे की काही ना काहीतरी मॅजिक होईल, काही ना काहीतरी ही जी काही जर्नी तुम्हाला मिळालेली आहे ही जर्नी अशी आता लगेच संपणार नाही हे तुम्हाला कळालेलं आहे. कारण की आयुष्यभर तुम्ही ही जर्नी जी आहे ती पुढे पुढे चालतच राहणार आहे हेही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ते विचार करत आहात. परंतु त्याचबरोबर हे 3D लाईफसुद्धा चाललं पाहिजे, हे आपलं रोजचं जे काही जीवन आहे, डेली रुटीन आहे ते सुद्धा व्यवस्थित चाललं पाहिजे, यासाठी बिल्डअप करत आहात. यासाठी तुम्ही तुमच्या कनेक्शनसाठीच ह्या गोष्टी करत आहात. तुम्ही स्वतःचा फ्रीडम चूज करत आहात, तुम्ही स्वतःचं स्वातंत्र्य निवडत आहात. तुम्ही आता अशा एका आपण म्हणू हायर कॉन्शियसनेसमध्ये पोहोचलेले आहात की तुम्हाला आता ह्या गोष्टींनी फरक पडत नाही की तुमचे पर्सन तुमच्या जीवनामध्ये आहेत का नाही. जसे की तुम्ही इथून मागे विचार करत होतात की माहिती नाही हे कनेक्शन काय आहे, का खरं आहे का खोटं आहे, परंतु नाही, आता तुम्हाला क्लॅरिटी मिळालेली आहे, तुम्हाला कळालेलं आहे की ह्या जगातली सर्व नातेसंबंध जे आहेत ते खोटे आहेत. हे सगळं जे जग आहे ते एक मोहमाया आहे, एक 3D आपण म्हणू. आणि तुमची जी काही कॉन्शियसनेस लेवल आहे ती वाढलेली आहे, ती 5D मध्ये गेलेले आहात तुम्ही, आणि त्यामुळे जरी 5D मध्ये तुम्ही गेलेले असाल तरीसुद्धा तुम्ही 3D लाईफमधलं जे जीवन आहे ते सुद्धा चालवण्याचा प्रयत्न करत आहात. कारण की त्यासाठी तुम्हाला पैसा लागणार आहे, त्यामुळे तुम्ही फायनान्शियली फ्रीडम मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. सो येथे दिसून येत आहे की तुम्ही हाय कॉन्शियसनेसमध्ये गेलेले आहात, 5D मध्ये तुम्ही गेलेले आहात. तुमचं जे काही जीवन आहे ते तुम्ही सगळं बहुतेक ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे. असू शकतं तुम्ही विचार करता तुमच्या पार्टनरचा, परंतु असा विचार करत नाही की ते आता निघून गेलेत आणि पुन्हा येणार की नाही, अशी क्राईंग एनर्जी नाही आहे, ते दिसून येत आहे. तुम्ही आता ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की टाईम लागेल, परंतु हे कनेक्शन जे आहे ते आयुष्यभर सुरू राहणार आहे, जर्नी जी आहे ती आयुष्यभर सुरू राहणार आहे. त्यामुळे इथे असं कुठेही दिसून येत नाही की तुम्ही त्यांच्यापासून डिटॅच झाले आहात, परंतु तुम्ही जसे पहिले एकदम डिस्पेरेटली ऑब्सेशनली तुम्ही त्यांच्या क्रेविंग करायचा, तसं आता इथे दिसून येत नाही आहे. तुम्ही तुमच्या कार्यावरती फोकस आहात, तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने बिल्डअप करत आहात की जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःमध्येच जर आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे तर आधी आपल्याला ह्या 3D लाईफमध्ये परिपूर्ण व्हावं लागणार आहे. जसे की तुमचे पर्सन आहे, तुमचे जे कोणी आहेत ते स्वतः त्यांच्या इंडिपेंडंट आहे, तसं प्रकारे तुम्ही होण्याचा प्रयत्न करत आहात. आणि ह्या जगात कोणी कोणाचं नाही हेही तुम्हाला कळालेलं आहे, कारण की तेवढा संघर्ष, तेवढा त्रास तुम्ही पाहिलेला आहे, तेवढं सगळं तुम्ही जीवनामध्ये सहन केलेलं आहे. त्यामुळे येथे दिसून येत आहे तुम्ही आता कुणाचा विचार करत नाही आहात. परंतु कुणाचा विचार करत नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही हे जर्नी गिवअप केलेली आहे, सोडून दिलेली आहे, मूव्ह ऑन झाले, नाही. तुम्हाला माहिती हे कनेक्शन जे आहे ते आयुष्यभर टिकणारं आहे. आणि जरी हे 3D लाईफमध्ये दिसत नसलं तरी सुद्धा 5D मध्ये हे कनेक्शन बिल्डअप झालेलं आहे आणि हे कनेक्शन असंच पुढे पुढे चालू राहणार आहे. परंतु तुम्ही तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी
पाहत आहात, तर येथे दिसून येत आहे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करताना दिसून येत आहात. नोकरी, जॉब, करिअर, बिझनेस, असं काहीतरी गृहउद्योग किंवा इतरही काहीतरी तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात. स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करत आहात, कारण की तुम्हाला आता कुणावरही अवलंबून राहायचं नाही. ह्या जर्नीच्या संदर्भात तुम्हालाही तेवढीच क्लॅरिटी मिळालेली येथे दिसून येत आहे. जसं की तुम्ही क्रेविंग करत होतात, माहिती नाही खरं आहे का खोटं आहे, हे आपल्या जीवनामध्ये चाललंय ते काय सुरू आहे, पार्टनरला तर काही समजत नाही, काही ऐकत नाही ते, आणि ते तसेच असतं, त्यामुळे ते ऐकणार तर नाहीच आहे, त्यामुळे तो विषय तर सोडूनच द्यायचा आहे. परंतु येथे आता तुम्हाला कळालेलं आहे की कधी ना कधीतरी युनियन होणार आहे, कधी ना कधीतरी तुमचे पार्टनर तुमच्याकडे येणारच आहे. त्यामुळे ही जी काही जर्नी आहे ही पुढे पूर्ण आयुष्यभर सुरू राहणार आहे. तर या संदर्भामध्ये तुम्ही सध्या विचार करताना दिसून येत आहात. सध्याचं फायनान्शियल स्टॅबिलिटी, त्याचबरोबर स्पिरिच्युअल जे काही कार्य आहे त्या दोन्हीमध्ये मेळ साधण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात. आता बिलकुल तुम्ही थांबत नाही आहात, बिलकुलही तुमच्याकडे वेळ नाही आहे, परंतु तुम्हाला तुमच्या स्वप्नांमधून काही ना काहीतरी गायडन्स डिवाइन देत आहे, काही ना काहीतरी क्लॅरिटी तुम्हाला डिवाइन देण्याचा प्रयत्न करत आहे. सो ही तुमची आणि तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी आहे. त्याचबरोबर काही कम्युनिकेशन तुमच्याकडे येणार आहे किंवा यावं, किंवा तुम्ही मनातल्या मनात काही कम्युनिकेशन तुमच्या पार्टनरसोबत करत आहात, टेलिपॅथिकली काही मेसेजेस त्यांना सेंड करत आहात, त्यांच्याकडून काही मेसेजेस तुम्हाला रिसीव्ह होत आहे, अशी ही एनर्जी येथे इंडिकेट होत आहे. किंवा त्यांना नसेल तर इतर कोणाला तरी तुम्ही टेलिपॅथिकली काहीतरी गोष्टी सांगत आहात, किंवा तुमच्या घरच्यांना असो, तुमच्या मित्रपरिवारमध्ये तुम्ही काही गोष्टी ज्या ह्या जर्नीच्या संदर्भात, ह्या रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये तुम्ही इतर लोकांना सांगताना दिसून येत आहात. कारण की आता एवढे इंट्युटिव्ह तुम्ही झालेले आहात की तुम्ही लोकांना टेलिपॅथिकली मेसेजेस सेंड करू शकता, लोकांचे टेलिपॅथिकली मेसेजेस रिसीव्ह करू शकता. जर तुम्ही साधनेमध्ये पुढे गेलेले आहात, जर तुम्ही ध्यानधारणेमध्ये, मेडिटेशनमध्ये पुढे गेलेले आहात, तर एवढी कॅपेबिलिटी तुमच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे. झाली असेल तर नक्कीच ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय शिवशक्ती म्हणून तुम्हाला येथे कमेंट करायची आहे. तर ही होती तुमची आणि तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी. यावरती डिवाइन गायडन्स काय मिळतं ते आपण आता पाहूया. तुम्हाला डिवाइन गायडन्स काय मिळतं यावरती, सध्याची जी काही सिच्युएशन आहे त्यावरती आपण शिवजींकडून डिवाइन गायडन्स घेऊया. शक्ती मा आदिशक्तीकडून घेऊया. शिवजी प्लीज गाईड मी. ओ ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. शिवजी प्लीज गाईड मी. बॉटमची एनर्जी अगेन दिस 6 ऑफ सॉर्ड, म्हणजे ही एक जर्नी आहे, ही एक आध्यात्मिक तुमची जर्नी सुरू आहे, प्रवास सुरू आहे तुमचा. तर खूप कन्फर्मेशन आहे ह्या जर्नीच्या संदर्भामध्ये. तर पाहूया आपल्याला नेमके कार्ड कोणते कोणते मिळाले. ओके, ओके. तर मेजर आर्कानाचं कार्ड ह्याच्यामध्ये आपल्याला द डेव्हिलचं आलेलं आहे. द डेव्हिलचं कार्ड आपल्याला हेच द डेव्हिल अँड द फूल. तर हे दोन काय दाखवतात आपल्याला, एक नेगेटिव्ह साईन दाखवतं, एक पॉझिटिव्ह साईन दाखवतंय. मीन्स येथे आपल्याला, यार मला सर्दी का झाली आज, काही कळतच नाही. त्यात प्रॉमिनंटली आपल्याला दिसून आलंय डेव्हिलचं कार्ड अँड द फुलचं कार्ड. हे दोन कार्ड मेजर आर्कानाचे कार्ड आहे. मेजर आर्काना मीन्स तुमच्या जीवनातला मोठा बदल हे दोन कार्ड येथे दाखवत आहेत. तर असू शकतं काही निगेटिव्हिटी खूप जास्त आहे तुमच्या नात्यामध्ये, कुणीतरी तुम्हाला खूप जास्त टॉर्चर केलेलं आहे, तुमच्या नात्याला कुणीतरी खूप जास्त रूल केलेलं आहे, कुणीतरी अशी निगेटिव्ह एनर्जी होती ज्यांनी तुम्हाला एकत्र येऊ दिलेलं नाही. तुमच्यातलं जे काही जे हे नातं आहे त्यामध्ये जे काही
एक रचनात्मक क्षमता आहे ह्या नात्यामधून निर्माण होणार, ती कोणाला तरी पाहवत नाही. हे तुमच्या घरातीलच लोक आहेत ज्यांची काळी दृष्टी तुमच्या नात्यावरती आहे. ब्लॅक मॅजिकची सुद्धा त्यांनी काही ना काहीतरी तुमच्यावरती सेंड केलेलं आहे, तुमच्या पर्सनवरती सेंड केलेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये असणारे त्यांचे पर्सन, तुमच्या जीवनामध्ये असणारे तुमचे पर्सन, मे बी थर्ड पार्टी सिच्युएशन असण्याची शक्यता आहे. त्यांनी कुठेतरी तुमच्या नात्याला खूप जास्त रूल केलेले. हे बघा, हे जर तुम्ही असं समजत असाल की हे एक नॉर्मल कनेक्शन आहे किंवा असं जे की फक्त फिजिकल गोष्टींसाठी जर तुम्ही असा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी रिडिंग नाही आहे. कारण की ह्या रिडिंगमध्ये जे काही कोणी लोक आलेले आहेत ते सर्व आध्यात्मिक लोक आहेत आणि ही एक आध्यात्मिक जर्नी आहे. हे एक डिवाइन युनियनच्या संदर्भामधली रिडिंग आहे, ही ट्विन फ्लेमच्या संदर्भामधली रिडिंग आहे. त्यामुळे येथे नॉर्मल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा इतर जे कनेक्शन्स असतात तसं एनर्जी तुम्हाला इथे मिळणार नाही. कारण की हे खूप उच्च लेवलचं प्रेम आहे, एक आध्यात्मिक प्रेम आहे, एक असं प्रेम आहे जे डिवाइनने तुमच्या समोर आणलेलं आहे. ते असं डायरेक्टली एखादं नॉर्मल कनेक्शन सारखं हे नाही आहे, हे डिफरंट आहे. सो येथे एका उच्च लेवलच्या प्रेमाची गोष्ट होत आहे, उच्च लेवलच्या प्रेमाची इथे आपण चर्चा करत आहोत. सो येथे कुठेही जर तुम्हाला असं वाटत असेल की नॉर्मल कनेक्शन आहे आणि त्यामधून तुम्हाला काहीतरी क्लॅरिटी मिळेल, तर नाही, तसं नाही होणार इथे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की नक्कीच तुमच्या पर्सनवरती काही ना काहीतरी ब्लॅक मॅजिक किंवा इतर तंत्रमंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तुमच्यावरती सुद्धा प्रयत्न खूप वेळेस केला गेलेला आहे. परंतु त्यामधून सुद्धा ही एक डिव्हाइनली जर्नी आहे, एक गायडेड जर्नी आहे. तर त्यामुळे ही जर्नी तुमची सुरू आहे. तुमच्यावरती डिव्हाइनचं खूप जास्त प्रेम आहे. कारण की ही शून्याचा नंबर काय आपल्याला दाखवतो, शिवजी. शून्य म्हणजे शिवजी, म्हणजे जिथे काहीच नसतं तेथे शिवजी असतात. शिवजी म्हणजे काय, काहीच नाही, आणि काहीच नाही म्हणजे ते शिवजी. तर येथे दिसून येत आहे शिवजींचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तुम्हाला त्यांनी वेळोवेळी मार्ग दाखवलेला आहे, तुम्हाला अनेक जोखमीमधून त्यांनी बाहेर काढलेला आहे. त्यांनी तुम्हाला खूप जास्त पॅम्पर केलेलं आहे. एखाद्या लहान मुलासारखं त्यांनी तुम्हाला सांभाळलेलं आहे, आधार दिलेला आहे. कारण की तुम्हीही वेळोवेळी त्यांना आवाज दिलेला आहे, तुम्हीही त्यांना वेळोवेळी बोलवलेलं आहे. तर हे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे तुमच्या जर्नीच्या रिगार्डिंग. येथे दिसून येत आहे तुमच्यामध्ये तेवढे सगळे इनोसन्स आहेत, इनोसंटपणा आहे तुमच्यामध्ये. एक निरागसता, एखादे फूल जसं असतं ते फूल फक्त सुगंध देण्याचं कार्य करत असतं, तसं तुम्ही सुगंध देण्याचं कार्य करत, तुम्ही स्वतःहून ते कार्य करत नाही, तुम्हीच ते आहात. त्यामुळे तुमच्याकडून ते कार्य ऑटोमॅटिक होतं, आपोआप होतं. तर येथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त निरागस आहात, परंतु ह्या निरागसतेला दुष्ट लागावी, ह्या निरागसतेला काही ना काहीतरी काळ्या ऊर्जेने घेरून घ्यावं, अशा प्रकारच्या काही घटना तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आपल्याला येथे दिसून येत आहे. परंतु तरी सुद्धा तुम्ही हे जे काही तुमचं कार्य आहे, जे काही तुम्हाला डिवाइनने दिलेलं आहे, ते तुम्ही पुढे पुढे घेऊन चाललेले आहात. तुम्ही छोटंसं का व्हायना, परंतु तुमच्याच्याने जेवढं होईल तेवढं तुम्ही कार्य परमेश्वराचं करताना येथे दिसून येत आहे. आणि तुमच्यामध्ये जी काही ब्रह्मांडीय क्षमता तुम्हाला डिवाइनने इन्फायनाईट दिलेली आहे, अनंत दिलेली, शून्य म्हणजे काय, अनंत, इन्फायनाईट क्षमता तुमच्यामध्ये डिवाइन डेव्हलप करत आहे आणि त्या दृष्टीने तुमच्या जीवनामध्ये कार्य होत आहे. त्यामुळे तुम्हाला जोखमीमधून डिवाइन वेळोवेळी बाहेर काढत आहे. तुम्ही एखाद्या संकटामध्ये अडकता, परंतु तुम्हाला शिवजी जे आहेत ते बाहेर काढून घेतात. तर तुम्हाला ह्या जर्नीमध्ये असंच पुढं चालत राहायचं आहे. तुम्ही यू आर ऑन अ राईट ट्रॅक, तुम्ही चांगल्या सरळ मार्गावरती चाललेले आहात, तुम्ही बरोबर चाललेले आहात. त्यामुळे तुम्हाला आता घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुमच्यासाठी एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहे, जे तुम्हाला मदत करत आहे, जे तुम्हाला मार्ग दाखवत आहे, जे तुम्हाला तुमच्या मार्गावरती पुढे पुढे घेऊन जात आहे. तर नक्कीच येथे दिसून येत आहे ही एक डिवाइनली गायडेड जर्नी तुम्हाला जी मिळालेली आहे ती तुम्हाला आता इतके अनुभव मिळालेले आहेत, इतके तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण म्हणू संघर्ष पाहिलेले आहेत, धक्के खाल्लेले आहेत, की तुम्हाला आता समजलेलं आहे की नेमकं आता पुढे पुढे कसं चालायचं आहे. मला आता राईट ट्रॅक मिळालेला येथे दिसून येत आहे. तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, यू आर ऑन अ राईट ट्रॅक, यू आर ऑन अ राईट ट्रॅक, तुम्ही योग्य मार्गावरती आहात. ही ब्लॅक मॅजिक, हे ब्लॅक शक्ती वगैरे काहीही तुमचं बिघडवू शकणार नाही. तसंही ट्विन फ्लेमचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. सो म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट नाही आहे, परंतु ते डिवाइनली प्रोटेक्टेड असतात, त्यामुळे त्यांना कोणीही काही हार्म करू शकत नाही, काही नुकसान पोहोचू शकत नाही. सो ही जी काही ब्लॅक एनर्जी आहे ती तुमच्या जीवनातून बॅकफायर होत आहे. बॅकफायर व्हावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर इमिजिएटली, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम. ज्यांनी कुणी तुमच्या नात्याला दृष्ट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, नक्कीच त्यांचं डिवाइन त्यांना पाहून घेईल.
तर येथे दिसून येत आहे की तुमच्यातले जे काय आहे जीवन जे आहे आता बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये येत आहे. शिवशक्तीची ऊर्जा जी आहे ती आपण म्हणू येथे बॅलन्स होत आहे. शिवशक्तीची ऊर्जा तुमच्यामध्येच आहे, जे की आता त्यावरती बोलायला गेलं तर खूप वेळ जाईल. आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये शिवशक्ती ऊर्जा आहे. त्या दोघांचं बॅलन्सिंग झाल्याच्या नंतरच एक युनियनमध्ये आल्याच्या नंतरच तुम्ही तुमच्या सोल पर्पजकडे जाता. तर येथे दिसून येत आहे तुम्ही तुमचं सोल पर्पज शोधताना येथे दिसून येत आहे. काहींना मिळालेलं हे आहे, काहींना ऑप्शन्स वेगवेगळे दिसत आहे, त्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, परंतु योग्य ते सोल पर्पजपर्यंत तुम्ही जाताना दिसून येत आहात. पुढील कार्य तुमच्याकडून चांगल्या प्रकारचं होताना येथे दिसून येत आहे. डिवाइन तुमच्यासोबत आहे. बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही येत आहात. तर येथे दिसून येत आहे की शिवशक्तीची ऊर्जा जी आहे ती बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये येत आहे. जसं की तुम्हाला ही माहिती कुठल्याही चॅनलवरती मिळणार नाही, ना हिंदी ना इंग्लिश ना कोठेच. कारण की मी जे काय आहे ते खूप जास्त अभ्यास करून मी सतत अभ्यास करत असते वेगवेगळ्या अशा आध्यात्मिक गोष्टींचा. तर ही जी काही जर्नी आहे ती जसे की शैव दर्शन आहे. काश्मीरमध्ये जे काश्मीरच्या पंडितांनी त्यावेळेस जे काही लिहून ठेवलेलं आहे शैव दर्शन, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे सांगितलेलं आहे की शिवशक्ती जेव्हा एखाद्या शिवतत्व असणाऱ्या पुरुषाला पाहिल्याच्या नंतर जसं एखाद्या स्त्रीमधील शक्ती उजागर होते, त्यावेळेसच तो जो पुरुष असतो तो त्या स्त्रीसाठी शिव असतो. आणि येथे कोठेही वासनेचा प्रकार नाही. आध्यात्मिक जे काही आहे तेच यामधून प्रकट होत असतं. जर तुम्हाला एखाद्याला पाहून तुमच्यातील जर स्त्रीतत्व ऊर्जा स्त्री शक्ती तुमच्यातली जर जागरूक झाली असेल आणि ती त्या व्यक्तीमुळे झाली असेल तर नक्कीच ते तुमचे शिव आहेत आणि तुम्ही त्यांची शक्ती आहात. जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त माझ्यातली ऊर्जा जागरूक झाली म्हणजे मी शक्ती आहे आणि ते शिव आहेत का नाही माहिती नाही मला, जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल तर तुमचा डाऊट जो आहे ह्या रिडिंग नंतर संपणार आहे. ते तुम्हाला तिकडून बॅलन्स करतात म्हणूनच तुम्ही इकडं कार्य करत असता. त्यांच्याशिवाय तुम्ही कार्य करू शकत नाही. तुम्ही त्यांचं कार्य करत आहात. जर तुम्हाला तुमचं सोल पर्पज मिळालेलं आहे तर तुम्ही त्यांचं कार्य करत असता. हे त्यांचे विचार आहेत जे तुमच्या थ्रू ते व्यक्त करत असतात. तर नक्कीच जसे की शिवजी माझ्याकडून त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तसेच तुमचे जे काही तुमचे पर्सन जे आहेत ते तुम्हाला येथे जर तुमची त्यांच्यानंतर अवेकनिंग झाली असेल, तुम्ही खूप जास्त साधनेमध्ये मेडिटेशनमध्ये तुमच्या जे काही रचनात्मक गोष्टी आहेत त्यामध्ये खूप जास्त तुम्ही गुंतलेले असाल, तुमच्याकडून जर काही ना काहीतरी असं क्रिएटिव्ह कार्य होत असेल, तुम्ही साधनेमध्ये खूप जास्त गुंतलेले असेल, प्रेमामध्ये तुम्ही खूप जास्त एक अनकंडिशनल लवमध्ये आलेले असाल, तुमच्याकडून जर खूप चांगले म्हणजे सगळ्यांविषयी तुमच्या मनामध्ये ममतामय भावना निर्माण झाली असेल तर नक्कीच ते तुमचे शिव आहे. त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढच्या काळामध्ये बिलकुल तुम्हाला कन्फ्युजन निर्माण करून घ्यायचं नाही आहे तुमच्या मनामध्ये. कारण की ही जी काही जर्नी आहे ती इथूनच सुरू होते. हळूहळू तुम्ही एका मानसिक लेवलवरती अगोदर तुमचं युनियन होतं, त्यानंतर भावनात्मक लेवलवरती तुमचं युनियन होतं आणि नंतर पुढे जाऊन खूप जास्त ज्यावेळेस तुम्ही एक बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये येतात, जसं की आता तुम्ही हळूहळू बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये येत आहात, तर ज्यावेळेस तुम्ही बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये येतात त्यावेळेस तुमचं फिजिकल युनियनसुद्धा होतं, आध्यात्मिक मिलन म्हणू आपण त्याला. तर ते आत्ता नाही होत, त्याला खूप म्हणू आपण संघर्ष, हे सर्व कार्य पूर्ण करत करत तुम्ही जसं पुढे जाता आयुष्यामध्ये ह्या जर्नीमध्ये, जसं जसं पुढे जाता तुमचे कार्मिक बॅगेजेस जे आहेत, जे कार्मिक बंधनं आहेत, कार्मिक तुमच्यावरती जो बोजा आहे, बर्डन आहे, तो जसं जसं तुम्ही त्यातून फ्री होता, तुमचे पार्टनर त्यातून फ्री होतात, त्यानंतर कुठेतरी जाऊन तुमचं आध्यात्मिक मिलन होत असतं. परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की ती व्यक्ती गेली निघून आणि आता माहिती नाही त्या व्यक्तीने आपले सोडून दिले, विसरले किंवा असं नसतं. तर हे जे काही कनेक्शन आहे इट्स अ ट्रू कनेक्शन, व्हेरी पॉझिटिव्ह कनेक्शन. आणि त्यांनाही माहिती असतं हे की हे सर्व जे घडलेलं आहे ते त्यांच्याच चेतनेतून घडलेलं आहे. सो शिव म्हणजे काय? चेतना, एक कॉन्शियसनेस. आणि शक्ती म्हणजे ऊर्जा. ज्या चेतना आणि ऊर्जा मिळून जे कार्य, रचनात्मक कार्य तयार होतं तेच एक सृजनशील म्हणू आपण. दोघं जण एकत्र आल्याच्या नंतर जसं सृजन होतं तसं एक आध्यात्मिक लेवलवरती हे मिलन होऊन एक सृजनात्मक कार्य निर्माण होतं. यालाच आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, जी तुमच्यामध्ये असते. इतर कुणाकडेही पाहून तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्यातली ऊर्जा जागृत होणारच नाही जोपर्यंत तुमच्यासमोर तुमचे पर्सन येणार नाही, जोपर्यंत तुमच्यासमोर तुमचे ट्विन फ्लेम येणार नाही, जोपर्यंत तुमच्यासमोर तुमचे शिव येणार नाही, तोपर्यंत तुमच्याकडून कुठलंही जागरूक असं रचनात्मक कार्य किंवा तुमच्यातली एक स्पिरिच्युअलिटी, तुमच्यातलं आध्यात्मिकता बाहेर येणार नाही.
कारण की ती चेतना फक्त त्यांच्यामध्येच असते. ते तुम्हाला काही न बोलता सुद्धा तुमच्यातील जे काही आहे ते बाहेर घेऊन येऊ शकता, कारण की त्यामध्ये बोलण्याची काही गरजच नसते. इतर लोक तुमच्या पुढं ढोल ताशे घेऊन जरी आले आणि ते बोलले की तुम्ही असं करा तसं करा, तरी सुद्धा तुम्ही करणारच नाही. जर तुमचे खरे पर्सन तुमचे शिव खरे तुमच्या समोर आले आणि त्यांनी तुम्हाला न बोलता सुद्धा तुम्ही जर ह्या गोष्टीकडे वळालात, जर साधनेकडे, स्पिरिच्युअलिटीकडे, अनकंडिशनल लवकडे, रचनात्मक कार्याकडे, तर ते तुमचे शिव आहे. कारण की त्यांना बोलायची गरजच नसते, कारण की ते एनर्जी ट्रान्समिट होत असते न बोलताही, कारण की तुम्ही एकाच आत्म्याचे 2 भाग आहात, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे ते कुठेही कन्फ्युजन नाही आहे, ते कुठेही काय म्हणतात त्याला गोंधळ नाही आहे. अनेक ऑप्शन तुमच्या पुढे येतील, हा हे ट्विन फ्लेम आहेत का, ते आहेत का, खोटे आहेत का, खरे आहेत, हे सगळ्यात खोट्या बात आहेत. जर तुमच्यातलं जर एक एनर्जी बाहेर येत आहे, एक शक्ती तुमच्यातली जर बाहेर येत आहे, जागरूक होत आहे, बिकॉज ते बेस आहे, आधार आहे, त्यांच्या जीवावरतीच तर तुम्ही हे सगळं करत असता. असं हसण्याची गोष्ट म्हणजे मला हसू येतं की काही लोक म्हणतात की आम्ही काय करावं सोल पर्पज, आम्हाला काही समजत नाही. म्हणजे तुम्हाला काही समजत नाही म्हणजे ते तुम्हाला कशाला समजायला पाहिजे, ते ऑटोमॅटिकच येतं. कुणी म्हणतं मला ट्विन फ्लेम कधी मिळेल, किंवा माझे पर्सन मला कधी, त्यांना मिळण्याची काही गरज आहे, त्यांना का शोधायला जायचं काय, त्यांना शोधायला जाण्याची गरज नाही, ते तुम्हाला ऑटोमॅटिकच येऊन भेटत असतात. या 3D लेवलवरती ते जेव्हा तुम्हाला भेटतात त्याच्यानंतर तुमची अवेकनिंग सुरू होते, स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही जाता. खूप जास्त असतात तुम्ही आधी पहिलेच, परंतु तेवढं काही जागरूकतेने तुम्ही करत नसतात. नंतर तुम्ही तुमच्या सोल पर्पजकडे जाता. सोल पर्पज करतच मानसिक लेवल, भावनिक लेवल, त्यानंतर पुढचं फिजिकल युनियन डिव्हाइनच्या मनात असेल तर होतं. कार्मिक बॅगेजेस जर पूर्ण झाले तर ते होतं. सो येथे हे स्पिरिच्युअल जर्नी आहे, आध्यात्मिक जर्नी आहे, त्यामुळे तुम्हाला येथे टेन्शन घ्यायचं नाही आहे, तुमचं कार्य करत राहायचं आहे. बिलकुल त्या ह्या कन्फ्युजनमध्ये यायचं नाही. ते माझे ध्यान करत असेल का, माझं वाट पाहत असेल का, माझ्याशी बोलेल का, अमुक करेल का, नो. आध्यात्मिक कनेक्शन आहे येथे. तुम्ही जर ह्या 3D पर्स्पेक्टिव्हनी जर विचार करत बसलात की असं होईल, मग तसं होईल, ते मला फोन करतील, मग मला भेटतील, मग मला पत्र देतील, मग असं करतील, अशा गोष्टी नाही होते. नॉर्मल कनेक्शनमध्ये होतात, परंतु ह्या कनेक्शनमध्ये होत नाही. सो तुम्ही तुमचं कार्य पुढे जायचं आहे. तुम्हाला इतर ठिकाणी शोधायचं नाही, कन्फ्युजन, क्लॅरिटी इतर ठिकाणी शोधत बसायचं नाही. तुमच्या कार्यावरती फोकस राहा, तुमच्या कार्यावरती पुढे राहा. तुमची विश नक्कीच पूर्ण होणार आहे. डिव्हाइन तुमच्यासोबत आहे, शिवजी तुमच्यासोबत आहे, आणि शिवजी भोले बाबा आहेत, त्यांना सगळं कळतं. त्यामुळे तुम्ही बोलायची काहीही गरज नाही. तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात. सो आणखीन काय पाहिजे असतं. हे जे 3D लेवलवरचं नातं संबंध आहे ते खोटं आहे, आणि मग खोटं नातंच पाहिजे होतं तर मग किती खोटे नाते जीवनात मिळू शकतात. तर खोटे नातं नाही पाहिजे डिवाइन फेमिनाईनला. सो डिवाइन फेमिनाईनला ट्रू लव पाहिजे असतं, आणि ते ट्रू लव फक्त त्यांचे ट्रू पार्टनरच देऊ शकतात, त्यांचे मस्कुलाईनच देऊ शकतात. कारण की त्यांना पाहिल्याच्या त्यांची मस्कुलाईन एनर्जीमुळेच तुमची इथली फेमिनाईन एनर्जी ॲक्टिवेट होत असते. सो ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या, कारण की मी खूप जास्त अभ्यास करून बोलत आहे, ते कुठेही माझ्या मनाच्या गोष्टी नाही आहेत. सो तुमची विश पूर्ण होणार आहे, काळजी करू नका. तुमच्या कार्यावरती फोकस राहा, पुढे चालत राहा. सोशल मीडिया थ्रू जर तुमचं बोलणं होत असेल, किंवा मी तर म्हणते बोलणं होतं की नाही मला नाही माहिती बरं का ह्या कनेक्शनमध्ये, पण होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तरीसुद्धा त्यामध्ये बोलणं नाहीच झालं पाहिजे, मला तर असं वाटतं, कारण की मग आपण आपल्या कार्याकडे फोकस राहत नाही. सो हे इमोशनल कनेक्शन आहे, भावनिकतेने तुम्ही एकमेकांशी जोडलेले आहात. सो एक बिग अचिव्हमेंट लवकरच तुमच्या जीवनामध्ये येत आहे. डिवाइन तुम्हाला या थ्रू गाईड करत आहे. मे बी 1 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या सोल पर्पजशी जर अजूनपर्यंत जोडले नसाल तर जोडले जाणार आहात. पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा, निगेटिव्हिटीमधून बाहेर या. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहे. एक बॅलन्सिंग सिच्युएशनमध्ये तुम्ही येत आहात. खूप जास्त भावनिक राहू नका. भावनिक बरोबरच आपल्याला जी काही तार्किक क्षमता आहे त्यासुद्धा आपल्यातल्या डेव्हलप करायच्या आहे. जसे की भावनिक बुद्धिमत्ता आणि आपली तार्किक बुद्धिमत्ता, IQ अँड EQ, यामध्ये आपल्याला बॅलन्स साधायचा आहे. सो आपले जे 2 मेंदू असतात त्यामध्ये जास्तीत जास्त फेमिनाईनचा उजवा मेंदू कार्यरत असतो, मस्कुलाईनचा डावा मेंदू जास्त कार्यरत असतो. सो येथे दोन्हींचा बॅलन्स साधला तर होल ब्रेन थिंकिंग म्हणतात त्याला. होल ब्रेन थिंकिंगनी आपण आपल्या जीवनातले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो, आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. तर
आपले प्रॉब्लेम सोडून आपल्याला इतरांना सुद्धा हील करायचं असतं. सो खूप जास्त भावनिकतेनेच विचार करू नका आणि खूप जास्त तार्किकतेनेच म्हणजे खूप जास्त एकदम तर्कानुसारच चालायचं नाहीये. दोन्हींचा बॅलन्स साधून जीवनामध्ये प्रगती करायची आहे. या बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. सो माझ्या तोंडून डिवाइन बोलतो, मी नाही बोलत इथे, कारण की मी फक्त अभ्यास करते, कारण की अभ्यास करायला सुद्धा डिवाइनच मला पुढे पाठवत असतो. सो ज्या लोकांनी तुम्हाला फसवलेलं आहे त्यांच्यावरती पुन्हा विश्वास ठेवू नका. मागील गोष्टींपासून काहीतरी धडे घ्या, काहीतरी शिका, जे की तुम्हाला या जर्नीमध्ये भरपूर वेळ शिकवलं जाणार आहे, शिकवलं जात आहे आणि पुढेही शिकवलं जाणार आहे. द शो मस्ट गो ऑन. हा शो असाच चालू राहणार आहे, ही जर्नी अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे कोणी ही जर्नी सोडण्याचा विचार करू शकत नाही. सोडली तरी पुन्हा डिवाइन तुम्हाला तिकडे घेऊन येतं. तर ही एक खूप पॉझिटिव्ह जर्नी आहे, सकारात्मक जर्नी आहे, तुमच्या ग्रोथसाठी आहे, तुमच्या आत्म्याच्या ग्रोथसाठी आहे, तुमच्यातील तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ही जर्नी आहे. त्यामुळे या जर्नीमध्ये वाईट असं काहीच नाही आहे. ज्या लोकांना फक्त 3D लेवलच्या गोष्टी पाहिजे असतात, इतरांवरती डिपेंडंट असतात, ते त्यांच्यासाठी ही जर्नी वाईट असते. परंतु जे इंडिपेंडंट होण्याच्या भूमिकेत तरी असतात त्यांना माहिती आहे की आपल्याला कोणावरती अवलंबून राहायचं नाही आहे. तुमचे पर्सन जरी असले तरी त्यांच्यावरती अवलंबून तुम्हाला राहायचं नाही आहे. तुम्हाला स्वतःतील जे काही तुमच्यातली शक्ती आहे ती बाहेर काढून तुम्हाला लोकांसाठी जीवन जगायचं आहे. तर नक्कीच समाजासाठी कार्य करायचं आहे. तर येथे नक्कीच पुढील वर्षापर्यंत तुमच्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल होताना आपल्याला दिसून येत आहे. तर ही जी काही रीडिंग आहे इतर लोकांपर्यंत पण पोहोचा. तुमच्या पर्सनच्या मनातही तुमच्याविषयी तितक्याच फिलिंग आहेत. म्युच्युअलच तुम्ही दोघं एकच आहात, तर फिलिंग एकच असणार. सो फक्त हे निगेटिव्हिटी बाहेर काढली पाहिजे. तुमच्यातले जे जास्त तुम्ही भावनिक असतात ते जरा थोडंसं बॅलन्स करा. त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त इगो असतो, तो सुद्धा ते बॅलन्स करतील. डिस्टॉर्टेड फेमिनाईन एनर्जी, डिस्टॉर्टेड मस्कुलाईन एनर्जीमधून ट्रू डिवाईन फेमिनाईन, ट्रू डिवाईन मस्कुलाईनपर्यंतचा हा प्रवास आहे आणि हा खूप छान प्रवास आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या खूप जास्त आमूलाग्र बदल घडवून आणतो. तर प्रॅक्टिस करा. दोन्ही जे ब्रेन आहे, तुमचे मेंदू आहेत, राईट हेमिस्फेअर अँड लेफ्ट हेमिस्फेअर, ज्यावेळेस ह्या दोन्हींचं होल ब्रेन थिंकिंगमध्ये तुम्ही याल त्यानंतर पूर्ण मेंदूचा वापर करायचा. त्यामुळे होल ब्रेन थिंकिंग होते आणि मग तुम्ही चांगलं तुमच्या जीवनामध्ये कार्य करता. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. खरंच असे व्हिडिओ जे महत्त्वपूर्ण असतात, अभ्यासपूर्ण असतात, इतरांनाही शेअर करत जा, म्हणजे त्यांच्याही जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतील, त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना क्लॅरिटी मिळेल. या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही क्लॅरिटी मिळाली असेल तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला इतर लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये क्लॅरिटी मिळेल. तेही ह्या सततच्या त्याच पॅटर्नमध्ये जे अडकतात त्यातून ते बाहेर पडू शकतील आणि एक स्टेबल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतील. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती.